प्रथमतः आपले कॅप्टन जे आहेत नितीन मोर्जे आणि पराग आणि दुसरे पुढे ते काश्मीरला गेले. हां ते तिघांचं अभिनंदन की त्यांनी आज आपला 7वा चॅप्टर लॉन्च केलेला आहे. पण नेहमी आपण नुसतं पोकळा हात फिरवला की तसं चालत नसतं. ठाण्यामध्ये कमीत कमी 10 चॅप्टर व्हायला पाहिजे. त्यामुळे अजून 3 चॅप्टरची तुमच्याकडे अपेक्षा आहे. आणि नवीन CST आहे. नवीन CST हा नवीन हे चॅप्टर आहे. आज चॅप्टरचं वैशिष्ट्य बघितलं, मेंबर्समध्ये रिपीटेड मेंबर्स नाही, सगळ्या प्रकारची मेंबरशिप अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मिलेन चॅप्टरची खूप चांगली स्ट्रेंथ आहे. त्याच्यामुळे हा जास्तीत जास्त लवकर हा चॅप्टर म्हणून तुम्ही गोल्डन म्हटले, गोल्डन हे टायटल मिळाला पाहिजे. टायटल चॅप्टर हा अशा शुभेच्छा देतो. आणि एक 2-3 मला इथे साड्या चालल्या, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आणि याच्या पुढे मी सांगलं की याच्यापुढे मला पहिले बोलावं द्या, कारण मला काही बोलणार असं नाही. लोक थकलेली असतात नाही आणि बरेचसे पॉईंट हे मॅडमने कव्हर केले, कव्हर केले ते पॉईंट बोलणार नाही. पण एक लक्षात ठेवा, आपण दरवेळेस आपण प्रार्थना आपली आहे की प्रार्थनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. किंवा प्रार्थना जात केली ना तेव्हा खूप काही गोष्टी बघितल्या गेल्या. पहिलं म्हणजे काय की काय मानसिकता बदलेल. मानसिकता बदलेल. कोण बोललं? अभिषेक मी मिलियनियर आहे, माझा बिझनेस 1 कोटीचा आहे, म्हणून मी आपला असा सोडणार आणि समोरच्या विचार काय पाहिजे. साठे क्लबमध्ये येण्याचं कारण काय की साठे क्लबमध्ये आपण कशासाठी येतो की मराठी माणसा भेटण्याचं स्वप्न होत काय की महाराष्ट्राच्या पहिल्या 100 उद्योजकांमध्ये माझा मराठी म्हणून दिसला पाहिजे. जगातल्या पहिल्या 1000 माणसामध्ये माझा मराठी म्हणून दिसला पाहिजे. आणि हे जर स्वप्न साकार करत असेल तर आपल्याला काय मिलिटरीसाठी काही -20 टेम्परेचरवर जाऊन तुम्ही लढण्याची आवश्यकता आहे. इथेच नाही आपण त्याला मदत केली. म्हणून आपली मानसिकता बदलली पाहिजे. का येस मी इथे जो येतोय हा मी माझा उद्योग करण्यासाठी येतोय. त्याचबरोबर दुसरं माझं काय आहे की एकमेकात सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. माझा 1 मिनिट करत असताना एक 1 मिनिट प्रेझेंटेशनचा उद्देश काय, धोरण काय सांगा मला. काय धोरण आहे 1 मिनिट प्रेझेंटेशनचं? समजून घ्यायचं. हां बाकीच्यांचा बिझनेस समजून घ्यायचं. त्यांचं सेल्समॅन. समजा मी टाटा हाऊसला गेलो आणि टाटा हाऊसला जाताना मला माहिती आहे रतन टाटाची लिस्ट ही वेगळी असते. पण रतन टाटा कधी कधी जनरल लीगमध्ये आले आणि रतन टाटा जर माझ्या बरोबर असले तर मी काय पहिलं माझ्या काय असलं पाहिजे. प्रत्येक उद्योजकाचं पहिलं म्हणजे खिशामध्ये निघताना काय करायला पाहिजे आपल्याला विजिटिंग कार्ड. पहिले विजिटर्स कार्ड. सर बिझनेस कार्ड. आणि मी 1 मिनिटाचा रोल येईल म्हणतं मी काय करतो हे त्याच्यावर इम्प्रेस झालं पाहिजे. म्हणजे रतन टाटा शुड बी ओके युअर डुइंग लेट अस मीट सम टाइम. ओके हा 1 मिनिटचा मर्जीचाच आहे. त्यामुळे आपण 1 मिनिट करताना आपल्याला समोरच्या माणसाला असं कळलं पाहिजे की येस ही मस्ट क्रिएट युअर 1 मिनिट मस्ट क्रिएट interest in the mind of opposite party that I think should be able to have even interest in me. माझ्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्याची क्षमता ह्या 1 मिनिटमध्ये असली पाहिजे हे लक्षात ठेवा. 1 मिनिट हे अत्यंत महत्त्वाचे. 1 to 1 करताना सुद्धा तुम्ही ॲडव्होकेट होता कसं ओळखतं? कसं म्हणतो? हां बरे हे ॲडव्होकेट इथे बसले, मी इथे बसलो, पण मी लगेच पहिले हे ॲडव्होकेट आहे. पण तुमचं 1 मिनिट करत असाल, तुमचं लक्ष असं असलं पाहिजे की प्रत्येक जो 1 मिनिट करतो का आपण त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲडव्होकेटचा माझा काही बिझनेस नाही, काही माझं काही
आता आमच्या बाजूला पटणार असं काही नाही आहे. बिझनेस याचा करत नाही, मी सोशल वर्क जास्त करत असतो. त्याच्यामुळे पण मी ॲडव्होकेटचा बिझनेस समजून घेतला, ॲडव्होकेटला भेटलो, त्यांनी काम करण्याची पद्धती समजून घेतली. तर आय शुड बी एबल टू हेल्प समबडी लाईक नेता नीड्स सम ॲडव्होकेट और सुशांत ॲडव्होकेट. सो आय शुड बी एबल टू रिकमेंड. वन टू वन करताना फक्त मला फायदा होईल असं वन टू वन करू नका. वन टू वन करताना लक्षात ठेवा की माझ्याबरोबर इथे असलेले जे 40 मेंबर्स आहेत, माझ्याबरोबर असलेले इतर चॅप्टरचे मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांना वन टू वन त्याचा उपयोग कसा करता येईल हे लक्षात ठेवलं सगळं. कळलं? वन टू मेन करताना हेच आहे. वन टू मेन म्हणजे समजा की 8-10 जणांचा ग्रुप आपण आला, त्या 8 जणांचा ग्रुप घेऊ. मग त्यावेळेस जवळजवळ 1 ते 1.5 तास वन टू मेनमध्ये प्रत्येकाचा बिझनेस समजून घेऊन हाऊ यू विल बी एबल टू सपोर्ट इच अदर याचं डिस्कशन तिथे झालं पाहिजे. आणि थर्ड अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे काय, प्रार्थना महत्वाचा कुठला मुद्दा आहे साक्षी? एकमेकाचा मला जी काही खरेदी करायची आहे ती मी माझ्या मेंबर्स कडनंच करणार आहे. माझ्या मेंबर्स कडनं माझ्या फर्स्ट प्रायोरिटी विल बी. आपण नेहमी मार्केटमध्ये गेलो, मला नेहमी मेसेज ओरडते. तर मी प्रदर्शनामध्ये गेलो, आय विल नॉट बिलीव्ह, आता मध्ये धुळ्याला प्रदर्शन होतं, 107 काउंटर होते. मी 107 काउंटरचा गेली आणि प्रत्येकाकडनं काही काही वस्तू घेतली. माझ्या बरोबर 2 ते 3 पिशव्या गेलो. का गेलो? प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की येस माझ्याकडे माझी काहीतरी घेतलं. माझ्याकडे जे मेंटॉर आहे त्यांनी काहीतरी घेतलं. हे तुम्ही 100 रुपयाची वस्तू ही होत आहे, पण तुम्ही माझ्याकडे वस्तू घेतली हे होतं. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की खरेदी करताना पहिलं कुठे असेल तर पहिले समजा माझ्या चॅप्टरवर नसेल तर परागला विचारा, विवेकला विचारा, नितीनला विचारा, अरे मला अशीची आवश्यकता आहे तर कुठे आपल्याकडे अवेलेबल आहे का? कळलं? हे झालं. आणि वी शुड ऑलवेज वोकल. भेटल्यानंतर प्रत्येकी बोललं पाहिजे. आपण नेहमी लक्षात ठेवा, आपला मीटिंग झाल्यानंतर चहा पण घेतो, कधी पटकन घेतो. नो, वन्स यू आर डेडिकेटेड. आपण इथे कृपया Saturday Club is not a club for a passion, not a club for meeting the people. Saturday Club is for only one reason. What is that? What is that? Business. काय? त्या कृष्णाने सांगितलं होतं अर्जुनाला वड बघ, कोणतं मासा आहे, शेपूट आहे, हे आहे, पण बाण मारायचा असतो डोळ्याला. तुम्ही इथे सगळे येतात, यू आर कमिंग फॉर द ग्रोथ ऑफ युअर बिझनेस. तुमचा बिझनेस हा वाढला पाहिजे, यासाठी तुम्ही येता हे लक्षात ठेवा. आपण ह्या बिझनेस ग्रोथ कसा व्हायचा, कशी केली पाहिजे, कसं भेटलं पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, कोण इथे मदत करणार, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या प्राथमिक या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या हे लक्षात ठेवा. नंतर शेवटची 2 मिनिटं फक्त होणार आहे, बरोबर? असं हे आता जे काही 4-5 वर्ष हे कसे वाटतात तुम्हाला? 5 वर्ष पुढची 5 शेलेकर तुमच्याकडे बोलतोय, बोला. तुमचं लक्ष कुठे असलं पाहिजे? तुमचं सगळ्या उद्योजकांचं लक्ष कुठे असलं पाहिजे? इकॉनॉमी. पण साध्या भाषेत सांगितलं, बोल साध्या भाषेत सांगायचं म्हणजे पुढची 5 वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोन्ही स्ट्रॉंग आहे. आणि दे आर गोइंग टू पुट crores of rupees in the market. कोट्यावधी पैसे हे मार्केटमध्ये येणार आहेत. मग प्रत्येकाने बघितलं पाहिजे की माझ्या बिझनेससाठी किती पैसे येणार आहे, कुठे येणार आहे, कुठे जायला पाहिजे. बिझनेस फक्त ठाण्यात करा असं नाही, बिझनेस फक्त महाराष्ट्रात करा असं नाही. इनफॅक्ट मी तर म्हणे बिझनेस हा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन करा. बिझनेस हे महाराष्ट्राच्या बाहेर करा, कारण महाराष्ट्राच्या बाहेर अजून सुद्धा इतक्या स्टेट आहे की त्या स्टेटमध्ये आपल्यासारखे आपल्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना
ज्या प्रकारचं बिझनेसचं ट्रेनिंग मिळालं आहे, ज्या प्रकारे प्रगतशील अशी आपल्याला पार्श्वभूमी आहे, आपण जर बाहेर बिझनेस केलं तर फार खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस मिळणार आहे. नवीन एअरपोर्ट कुठे येत आहे, नवीन धरणं कुठे येत आहे, नवीन पोर्ट कुठे येणार का, कुठे येणार आहे, वाढवण कुठे आहे ते, कोकणात लाडू पालघर. आपण पालघर जाणार की नाही. आपण आत्तापासून पालघरच्या त्या धरणाच्या आजूबाजूला काय केलं पाहिजे, जागा घ्यायला पाहिजे. आजूबाजूला आपल्याला तिथे वेळाऊस टाकता येईल का, आजूबाजूला आपल्याला आणखी काही करता येईल का, या दृष्टीने आपण हे आणि ह्याच्यासाठी आपलं काय केलंय, प्रत्येकाने प्रत्येकाची बोललं पाहिजे, जॉईंट व्हिजन केली पाहिजे आणि जास्तीत जास्त जो पैसा हा इथे येणार आहे महाराष्ट्राने, त्या महाराष्ट्राचा जास्तीत जास्त पैसा हा स्टार्टअपच्या मेंबर्सकडे यावा ही माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी आपण एकमेकांनी एक दृष्टीने काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या मार्गाने जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सर्वात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, सुरुवात कसं वाटतं लोकांना, जीन आहे, शर्ट आहे, त्याचे टेक्निकल काय तुमचं जॅकेट आहे, स्मार्ट दिसतो बरोबर. म्हणजे आपण तुमचं छान पुढे साडी घेतली. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट तुमच्याकडे काय म्हणजे त्याचं काय आपण हे करतोय की वी शुड बी ऑर्डर प्रेझेंटेबल. खरंच आपलं नेहमी चांगलं प्रेझेंटेबल असतं, प्रेझेंटेशन असतं की लोकांकडे लोक आपल्याकडे आपल्याकडे आपले इम्प्रेशन चांगलं पडते, आपण त्यांच्याशी बोलतो बरोबर. मेंटरमध्ये मी जास्त बोलू शकत नाही, एवढा मी एक्सपर्ट नाही बोलण्यामध्ये, मी आपला काल्पनिक काम करणारा बँकर आहे, पण वी शुड बी ऑर्डर प्रेझेंटेबल. आणि म्हणून ॲज ए बिझनेसमनची ताकद कशात असते, ती कुठल्या प्रदेशात होते, बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट may be strong, but if it's not presented properly, the banker will not accept it. So हे लक्षात ठेवा, आपण आपली बँकेची आपली बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट ऑर्डर प्रेझेंटेबल काय ती कशी छान होईल. याचा अर्थ बॅलन्स शीट कृती करायची नाही, पण बॅलन्स शीटचे हेड्स आहेत, त्या हेडचं क्लासिफिकेशन, त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन, हे बॅलन्स शीट प्रेझेंटेशन करायचं. तरी आपण आपल्या CA ला मला माहिती आहे दोन आमच्या एलाइट मेंबरची बॅलन्स शीट मी चेंज करून दिला तर त्याने विचारलं की बॅलन्स शीट कोणी दिली, तो कोण CA तुम्हाला भेटला, मला त्याचं नाव सांगा. खूप दिवस तरी मला ट्रान्सलेट त्याचा केला, पण नाही नाव नाही सांगितलं. शेवटी ते मला एकदा भेटायला आले तर हे खूप मागे राहिले. त्याला सांगितलं का बँकेत मला हे शिकवलं की हाऊ टू प्रेझेंट. आणि लास्ट आपण कुठं आहोत आता, आपण कुठे आहोत, ठाणे महानगरपालिका. उद्योजकाचं लक्ष माझं कुठं असलं पाहिजे, मार्च, माझं टार्गेट मार्च येणे आहे, मार्च टार्गेट आहे. मी आज कुठे आहे, मला कुठे पोचायचं आहे, मार्चचा टार्गेट मी पोचू शकतो की नाही, मग पोचणं शक्य नसेल काय काय करायला पाहिजे, पुढच्या 3 महिन्यामध्ये कुठला स्टेप घेतला पाहिजे, त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे. हा रिव्ह्यू हा तुम्ही लक्षात बिझनेसमध्ये डेली घेतला पाहिजे, विकली घेतला पाहिजे, मंथली घेतला पाहिजे, क्वार्टरली घेतला पाहिजे, हाफ डेली घेतला, इयरली घेतला पाहिजे. आज वेळ आहे सांगायची, पण आपण पुन्हा वेळ हा रिव्ह्यू घेणं अत्यंत आवश्यक आहे. मार्चचं टार्गेट आपण पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मार्चचं टार्गेट, मार्च 2026चं टार्गेट एक कृपया फेब्रुवारी एंडला ठरवा. आपण मार्च 2026ला आपण बिझनेस किती होणार आहे आणि ते ठरवण्यासाठी आपण ज्या इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचं ग्रोथ रेट किती आहे आणि पुढच्या वेळी ग्रोथ जो रेट आहे तो इंडस्ट्रीच्या ग्रोथ रेटपेक्षा आपला त्याला जास्त असला पाहिजे हे आपण ठरवा. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुढचा जो वीक आणि पुढचा हे कॉन्सन्ट्रेट करून आपली बॅलन्स शीट आणि आपलं बिझनेस मार्च 2025ला हा प्लॅन कसं होईल आणि त्याच्यावर आपलं 2026चं टार्गेट कसं होईल हे ठरवा. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट.